वीरशैव कक्कय्या महिला प्रतिष्ठानतर्फे समाज कल्याण केंद्र रंगभवन येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। या प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे, संस्थापिका संगीता जोगदनकर, अध्यक्षा विद्या सदाफुले, कविता सोनकवडे, संगीता होटकर, उज्ज्वला खंदारे, रेणुका खंदारे, रेश्मा सोनवणे, कविता कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। प्रारंभी महिलांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला। काही मुलींनी आई या विषयावर आपल्या भावना व्यक्त केल्या। जी स्त्री भ्रूण हत्या होत होती अगोदर, आता जसे नरेंद्र मोदींनी जी काय 50% आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे ती खूप छान बाब आहे आणि प्रत्येक महिला घरात न राहता आपल्या करिअर ही पुढे चालवत आहे। पण आधी कसं होतं की फक्त चूल आणि मूल सांभाळायचं। समाजाच्या आणि देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान असून देशाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी महिलांनी संधीचे सोने करायला हवे असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले। आम्ही त्यांच्या आधी बसायला मागत नाही, पण त्यांच्या बाजूला जरी बसवलं किंवा एका बाजूने गणपती मुलांनी दुसऱ्या बाजूने गणपती मुलींनी धरलं तरी चालेल। पण हे कोण बदलतं? हे मी तुमच्या घरी येऊन नाही बदलू शकत। मी तुम्हाला नाही शिकवू शकत की तुम्ही किती चांगली आई बनवू शकता। तुम्ही खूप चांगली उत्कृष्ट आई आहात, पण मला असं वाटतं थोडा आपण जास्त ताण आता महिलांच्या प्रति आदर घरातून सुरू झाला पाहिजे ह्याच्यावर दिला तर अनेक देशातल्या महिलांना सुरक्षित वाटेल। तुमच्या या पावलामुळे आपण प्रत्येक जण एकमेकींकडून प्रेरणा घेत असतो। काही मोठी आमदारच लागत नाही प्रेरणा आणि प्रोत्साहन द्यायला। तुम्ही देखील कळत न कळत 10-15 जणींना तुमच्याकडून प्रेरणा मिळेल। मग ती तुमच्या घरी काम करणारी कोणी असेल, तुमची आत्या असेल, मावशी असेल, तुमची मुलगी असेल, तुम्हाला माहिती पण नसेल की तुम्ही रोज किती जणींना प्रेरणा देता। आणि मला असं वाटतं आज अशाच 10 महिलांचे सत्कार आहेत ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे। विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा आमदार शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। महिलांनी चूल आणि मूल ही संकल्पना मोडीत काढून सर्वच क्षेत्रात प्रगती केल्याचे मत सत्यनारायण सदाफुले यांनी व्यक्त केले। आणि हे व्यासपीठ तुमच्यासाठी निर्माण केलेलं आहे। लक्षात ठेवा, आम्हाला असं बघायचं की आमच्या समाजाची प्रत्येक मुलगी ही कणखर पाहिजे, तिला बोलता यायला पाहिजे, जी वक्तृत्व एकदम प्रभावीपणे मांडता यायला पाहिजे, सुशिक्षित पाहिजे। अशा मुलींना घडवण्यासाठी हे व्यासपीठ निर्माण केलेलं आहे। तर माझं असं मत आहे की तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये, तुमच्या गल्लीमध्ये, तुमची जिथं दुकान आहे, तिथं ज्या महिला आहेत, ज्या मुली आहेत, त्यांना तुम्ही ह्या प्रभागामध्ये आणा की त्यांना त्यांचा व्यक्तिगत विकास होणं आवश्यक आहे। हे व्यासपीठ फक्त त्यांच्यासाठी निर्माण केलेलं आहे की तुम्ही सर्व महिलांनी। प्रतिष्ठानच्या संस्थापिका संगीता जोगदनकर आणि अध्यक्षा विद्या सदाफुले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। आयुष्याच्या लढाईत स्वतःला व स्वतःच्या परिवाराला यशाच्या शिखरावर नेणाऱ्या माझ्या प्रत्येक महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। एक चारोळी म्हणून मी कार्यक्रम सांगते, चारोळी मी त्याची सांगता करते। फूल जैसी कोमल नारी, कांटों जितनी कठोर नारी। फूल जैसी कोमल नारी, कांटों जैसी कठोर नारी, नारी की हिफाजत में सबसे अलग नारी, दुनिया की हिफाजत में सबसे अलग नारी। दुखों को दूर करे, खुशियों को समेटे नारी। फिर लोग क्यों कहे तेरा अस्तित्व क्या नारी। जब आपने मंत्री सुजेता शुक्लांनी, पहिला IPS अधिकारी किरण बेदी, शांततेचा नोबेल पुरस्कार देणाऱ्या आपल्या मदर तेरेसा आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर, तसेच आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि आपल्या कोल्हापुरातल्या पहिल्या आपल्या समाजाच्या महिला आमदार प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे। या कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या।